नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता रागिनी आणि पौर्णिमा आकाशला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज करून घरी घेऊन येतात. आकाश आतमध्ये येत असताना रागिनी म्हणते की आता बरं वाटतंय ना तुला? आपल्या घरी आल्यानंतर एकदम फ्रेश वाटत असेल ना, असं ती त्याला आनंदाने विचारते. त्यावेळेला तो हो बरं वाटतंय असं म्हणून खुश होतो आणि म्हणतो की अगं पण डिस्चार्जच्या वेळेला अथर्व आणि मानसी येणार होते, त्यांचं काय झालं? आणि भूमी तेव्हा मग ती म्हणते की अरे हो आकाश, काळजी करू नको, येतीलच ते, असं म्हणून ती आता आकाशला तिथे शांत बसायला सांगते आणि म्हणते की तू जरा शांत हो बघू, आता घरी आलायस तर कोणताही विचार करू नकोस, जरा शांत राहा. मग त्याच वेळेला पौर्णिमा ही आकाशला पाणी देण्यासाठी येते. तेव्हा आकाश म्हणतो की नको, मला पाणी नको. मग तो विचारतो की आत्या, अगं अथर्व मानसीचं ठीक आहे ते येतीलच, परंतु भूमीचं काय झालं आहे? तिचा काही पत्ता सापडलाय का? म्हणजे तू गायकवाडांना कॉल केला होतास का? तेव्हा मग ती म्हणते की हो केला होता कॉल मी. मग आकाश म्हणतो की आत्या एक काम कर ना, मी आता घरी आलो आहे तर प्लीज जरा गायकवाड सरांना कॉल लाव ना, मला त्यांच्याशी बोलायचं आहे, म्हणजे भूमीचं नेमकं काय आहे ते मला बघायचं आहे. त्यावेळेला मग आता रागिनी म्हणत असते की हो एकच मिनिट थांब, मी त्यांना कॉल लावते. आता मानसी ही आकाशकडे बघत असते आणि आकाशची जी काही चिंता असते ती तिला माहीत असते. म्हणूनच रागिनी आणि पौर्णिमा एकमेकींना आता गालातच बघून हसत असतात. आणि त्याच वेळेला गायकवाड हा फोनवर अवेलेबल असतो. रागिनी म्हणते की आकाश हां हे घे, लागलाय हा फोन, बोल त्यांच्याशी, असं म्हणून ती त्याच्याकडे फोन देते. आणि मग आकाश म्हणतो की नमस्कार गायकवाड सर, मी आकाश महाजन बोलतोय. तेव्हा मग गायकवाड सर त्याला विचारतात की तुमची तब्येत आता कशी आहे? तेव्हा आकाश म्हणतो की हो माझी तब्येत आता बरी आहे आणि हो मला आजच डिस्चार्ज मिळाला आहे, मी आणि आत्ताच घरी आलो आहे. ठीक आहे, परंतु गायकवाड सर भूमीचं जरा लोकेशन प्लीज बघा ना, म्हणजे भूमी कुठे आहे, काय आहे वगैरे, काही पत्ता सापडला आहे का? त्यावेळेला मग आकाश म्हणतो की बरं ठीक आहे, प्लीज तुम्ही जरा लवकर मला अपडेट द्याल का की भूमी कुठे? अजूनही ती घरी आलेलीच नाही आहे. तेव्हा मग आकाश म्हणतो की प्लीज गायकवाड सर, प्लीज लवकरात लवकर काहीतरी निर्णय घेतला पाहिजे, मला काळजी वाटते, असं म्हणून तो फोन कट करतो आणि रागिनीकडे देतो. तेव्हा आता आकाश म्हणतो की आत्या, मला एक गोष्ट कळत नाही आहे, जेव्हा मला शुद्ध आली तेव्हा तू मला सांगितलं होतंस की भूमी माझ्यासाठी व्रत करण्यासाठी आपल्या इथे अंबेजोगाईला गेली आहे. मग मला गायकवाड सर सांगतायत की भूमीचं लोकेशन हे इथलं अलिबागमधलंच दाखवते. मग नक्की काय आहे? भूमी परत आली आहे की भूमी गेलीच नाही आहे? नक्की हे सगळं काय आहे? असा प्रश्न तिला पडतो आणि तो जरासा डिस्टर्ब होतो आणि बाजूला जाऊन विचार करत म्हणतो की आत्या, मला खरंच काही कळत नाही आहे, नेमकं हे सगळं काय आहे? भूमीचं लोकेशन जर इथलं अलिबागमधलंच दाखवत असतील तर भूमी घरी काय येत नाही आहे आपल्या? नक्की काय तरी प्रॉब्लेम आहे. तेव्हा मग रागिनी म्हणते की अरे आकाश, असं काही नाही आहे रे बाळा. तेव्हा मग आता पौर्णिमा आणि रागिनी एकमेकींकडे बघतात. रागिनी म्हणते की आकाश, अरे तू या गोष्टीचा आता तरी जास्त विचार करू नकोस. रागिनी त्याला थांबवत असते. आकाश म्हणतो की नाही आत्या, मला असं का वाटतंय की काहीतरी चुकीचं घडतंय आणि मन मला काहीतरी चुकीचे इंट्युशन्स देत आहेत की काहीतरी नक्कीच चुकीचं घडणार आहे. मला असं वाटतंय ना की काहीतरी चुकीचं होतंय, परंतु मला ते कळत नाही आहे. काय आहे असं जे तुम्ही माझ्यापासून लपवताय? तुम्ही माझ्यापासून काही लपवत आहात का? असं आकाश थेटच तिला विचारतो. तेव्हा रागिनी म्हणते की नाही रे बाळा, काही नाही लपवते, पण तू प्लीज स्वतःला असा त्रास करून घेऊ नकोस बघू, काळजी करू नकोस. अरे भूमी येईलच इथे, नको चिंता करूस. आता आपण गायकवाड सरांकडे हे काम सोपवलं आहे ना, तर लवकरच ते भूमीचा पत्ता लावतील आणि मग लवकरच आपण शोधूया की भूमी कुठे आणि तिला घरी घेऊन येऊया. आकाश म्हणतो की नाही आत्या, मला जितकं हे प्रकरण साधं सोपं वाटतंय ना तितकं नाही आहे. नक्कीच काहीतरी असं आहे जे माझ्यापासून लपवलं जाते, असा विचार तो करत असतो. नंतर इथे मानसी ही भूमीला म्हणते की ताई, अगं असं काय विचार करतेस तू? तू अशी नव्हतीस, हे सगळं काय आहे? तू हे खरं बोलतेस का? तेव्हा मग भूमी म्हणते की हो हो मी खरं बोलते, हे जे सगळं बोलते आहे. आणि आकाशच्या बाबतीत आता जो मी काही निर्णय घेतला आहे तो अगदी योग्यच घेतला आहे. कारण जेव्हापासून मी आकाशच्या आयुष्यात आली आहे ना, तेव्हापासून मी बघते आहे की हे जे सगळं काही घडतं आहे खूप चुकीचंच घडतं आहे, कधी त्याच्या आयुष्यात तर कधी माझ्या आयुष्यात. मग आता लगेच अथर्व म्हणतो की ताई, पण हे चुकीचं आहे ना, असं अथर्व आकाश कोमात गेला आहे म्हणून असं लगेच त्याची साथ सोडून दुसऱ्याची साथ धरणं हे चुकीचं आहे आणि तो तुझा स्वभाव नाही आहे ताई, आम्ही ओळखतो ना तुला. तेव्हा मग लगेच मानसी म्हणते की ताई, मला कळतं आहे हे काहीतरी कारणास्तव तू करतेस, नक्की काय हे सगळं? प्लीज आम्हाला कळू दे. तू हे जे काही बोलली आहेस ते खोटं बोलली आहेस ना?
तेव्हा मग ती म्हणते की नाही, मी यातलं काहीही खोटं बोललेलं नाही आहे. सगळं काही बोलली आहे ती खरं बोलली आहे. म्हणूनच मला आकाशला सोडून माझं आयुष्य नवीन सुरू करायचं आहे. माझ्या आयुष्यात कुठेतरी स्थैर्य, शांतता हवी आहे मला. आणि मी जे आयुष्य भोगले ते ठीक आहे, परंतु माझ्या मुलीच्या आयुष्य ते वाट्याला मला द्यायचं नाही आहे. त्यामुळे मला आता हा निर्णय जो घ्यायचा आहे तो घ्यावाच लागणार आहे आणि तो मी घेतला आहे. तेव्हा मग लगेच मानसी म्हणते की ठीक आहे, तू असंच म्हणतेस ना. तर मानसी तिचा हात घेते आणि स्वतःच्या डोक्यावर ठेवून सांगते की ताई, आता माझ्या डोक्यावर ठेवून हात शपथ घेऊन सांग की तू आता जे काही म्हणाली आहेस सगळं खरं आहे, बोल ना. तेव्हा मग भूमी आता गप्पच बसते, कारण आपल्या बहिणीची खोटी शपथ कशी घेणार ती. ती मनात विचार करते की मनू, हे काय केलंस तू? मी तुझी खोटी शपथ कशी घेऊ, तेही स्वतःच्या छोट्या बहिणीची. तेव्हा मानसी म्हणते की बोल ना ताई, बोल ना, काय झालं, आता का गप्प बसलीस तू? हे सगळं खोटं आहे म्हणूनच तुझी जीभ धजावत नाही आहे ना हे सगळं बोलण्यासाठी. बोल ना, हे खोटं आहे ना सगळं, असं ती बोलत असते. त्यावेळेला मग आता अथर्व आणि मानसी भूमीच्या उत्तराकडे डोळे लावून बघत असतात की नक्की ती काय बोलणार आहे. परंतु आता भूमी मनातच म्हणते की मला माफ कर बाळा, मला खोटं बोलावं लागणार आहे, तुझी शपथ पण मला खोटी घ्यावी लागणार आहे. असं म्हणून ती आता तिच्या डोक्यावर हात ठेवते आणि म्हणते की हो, सगळं खरं आहे. हे जे काही मी सगळं बोलली आहे ना ते सगळं खरं आहे, शपथ घेऊन सांगते तुझी. हे ऐकल्यावर आता मनू थक्कच होते. आकाश त्याच्या रूममध्ये येतो आणि सारखं सारखं भूमीला कॉल ट्राय करत असतो आणि म्हणतो की काय झालं असेल, भूमीचा फोन का लागत नाही आहे, नक्की काय आहे हे. नाही, मला असं रूममध्ये बसून स्वस्थ होणार नाही. काही झालं तरी मला भूमीला आणि क्षितिजाला भेटायलाच हवं. ते कोणत्या तरी संकटात असतील तर. इथे रागिनी आणि पौर्णिमा त्याच्या रूमच्या बाहेरच उभे असतात. रागिनी त्याच्यासाठी काहीतरी खायला घेऊन आलेली असते आणि पौर्णिमाला हळूच आवाजात अगदी म्हणते की हे बघ, आता मी जाते पुढे. मी आकाशला सावरण्याचं काम करते आणि सुरुवात करते त्या आपल्या वातावरणासाठी. परंतु तू थोड्या वेळात यायचं आणि आपलं जसं ठरलं तसंच करायचं. मी सगळं शांत करण्याचा प्रयत्न करेन, परंतु तू माचीसची काडी घेऊन आतमध्ये यायचं आणि आग लावायची, कळलं? असं म्हणून ती आता तिच्याकडे बघून हसते आणि पौर्णिमा म्हणते की हो आई, तुम्ही वा पुढे, मी येते. आता रागिनी येत असते आणि म्हणते की आकाश, अरे बाळा, काय करतोयस तू, कुठे निघालायस असा घाईघाईने, थांब इथे. तेव्हा तो म्हणतो की नाही आत्या, आता मला स्वस्थ बसवणार नाही. आकाशला आता चिंता लागून राहिलेली असते. तो म्हणतो की हे बघ, मला ना प्लीज तू जाऊ दे, मला बघू दे की नेमकं भूमी आणि क्षितिजा कुठे आहेत. मला त्यांची काळजी लागली, प्लीज मला जाऊ दे आत्या. आता जोपर्यंत मी त्यांना भेटत नाही तोपर्यंत मला चैन नाही पडणार, आणि तर ते कुठल्या दुसऱ्या संकटात सापडले असतील तर. त्यामुळे प्लीज प्लीज मला जाऊ दे आत्या, मला नको थांबवूस, प्लीज जाऊ दे. असं म्हणून तो तिला बाजूला करत असतो. त्यावेळेला तिथे आता पौर्णिमा येते आणि म्हणते की आकाश, तुझ्या असं बाहेर जाण्याने काहीही होणार नाही आहे, कारण तुझी बायको ही ऑलरेडी तुझा विचार न करता निघून गेली आहे. तेव्हा तो म्हणतो की पौर्णिमा, काय बोलतेस हे तू, तुला हे बोलताना काहीच कसं वाटत नाही? तेव्हा ती म्हणते की अरे आकाश, तुझ्या बायकोला हे करताना काहीच कसं वाटत नाही, तर मला बोलताना कशाला काय वाटणार आहे? मग तो म्हणतो की तुला काय बोलायचं काय आहे नक्की? तेव्हा मग पौर्णिमा म्हणते की अरे, तुला माहिती आहे, तू ज्या भूमीची काळजी करतोयस ती भूमी तर नाहीच आहे तुझ्याजवळ कित्येक दिवस. हे सगळेजण ना तुझ्याशी खोटं बोलत आहेत, तुझ्याच घरातले तुझ्याशी खोटं वागत आहेत. अरे, ऑपरेशनच्या आधी 4 दिवस पण भूमी तुझ्याबरोबर नव्हती, आणि ऑपरेशन झाल्यानंतरही ती आता निघून गेली आहे. ती बघ तुझ्या डोळ्यासमोर कुठे दिसते का? अजूनही ती आलेली नाही आहे. आणि तुला सांगायचं म्हणून सांगते की ऑपरेशनच्या आधी तुझी बायको ही त्या डॉक्टर संकर्षणबरोबर फिरत होती, छान गप्पा मारायची, फिरायची. तेव्हा मग आकाश म्हणतो की पौर्णिमा गप्प बस. आता जर माझे संस्कार आडवे नसते आले आणि जर तू भूमीची लहान बहीण नसतीस ना, तर मी तुझं काय केलं असतं हे सांगताही येणार नाही. तेव्हा मग ती म्हणते की काय करणार आहेस तू? काहीच करू शकत नाही, कारण यावेळेला मी जे काही बोलते ना ते सगळं खरं बोलते आहे. तुला माहिती आहे तुझी बायको काय करत होती ते? तेव्हा पौर्णिमाला आता रागिनी दाबतच म्हणते की ए पौर्णिमा, अगं गप्प बस, काय बोलतेस अगं, परिस्थिती काय, तू बोलतेस काय, तुला काहीतरी कळतं का? तेव्हा मग लगेच रागिनी तिला थांबवताना पौर्णिमा म्हणते की आई, का गप्प बसू मी, का नको सांगू? याला समजलं पाहिजे ना की याची लाडकी बायको त्याच्या मागे काय काय करत होती ते. हे तर त्याला सगळं समजलंच पाहिजे, हो की नाही? कारण मग भूमी जे काही वागत होती ते त्याला अंधारात ठेवून आपण किती दिवस राहणार आहोत. रागिनी पण आता गालातल्या गालात हसते आणि हो, अगदी योग्य ॲक्टिंग चालू आहे तुझी, अशी तिला डोळ्यांनीच खुणावते. मग रागिनी बाजूला होते आणि पौर्णिमा पुन्हा सुरू होती आणि म्हणते की आकाश, काय करणार? कारण तुझी बायको अशी वागते ना, याचा तुला विश्वास बसणार नाही हे मला माहीतच होतं. तेव्हा मग आकाश म्हणतो की बस झालं,
खूप बोललीस तू भूमीच्या बाबतीत. आता भूमीच्या विरोधात एकही चकार शब्द मी ऐकून घेणार नाही, लक्षात ठेव. तेव्हा मग ती म्हणते की अरे आता शब्द कशाला, मी तुला थेट पुरावाच दाखवते ना की तुझी बायको काय काय रंग उधळत होती ते. तू तिथे ICUमध्ये होतास. नवऱ्या एवढा अर्जंट, एवढा सिरियस असताना देखील तुझी बायको काय करत होती. तेव्हा मग आकाश म्हणतो की बस झालं, मी ना तुझ्या या गोष्टींवर अजिबात विश्वास ठेवू शकत नाही आहे. आणि हे बघ पौर्णिमा, तुला या घरात राहायचं असेल ना तर तू शांत राहा आणि त्यामुळे तू भूमीच्यावर काहीही उगीच बोलू नकोस. माझा अजिबातच तुझ्या या बोलण्यावर विश्वास नाही. ती म्हणते की विश्वास नाही आहे, मग हा फोटो बघ आणि यावरून ठरव की तुझी बायको काय करत होती ते. तेव्हा लगेच रागिनी तिला गप्प करते, परंतु पौर्णिमा त्याला पटकन तो फोटो दाखवते आणि म्हणते की हे बघ, कॅफे शॉपमध्ये तुझी बायको ही त्या डॉक्टर संकर्षणला भेटायला गेली आहे. बघ ना, हा तेव्हाचाच फोटो आहे जेव्हा तू हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतास आणि आदल्या दिवशी तुझं ऑपरेशनचा आदला दिवस, तो म्हणजे हा फोटो. तुझी बायको छान त्याच्याबरोबर फिरत होती, गप्पा मारत होती. असं बघितल्यावर आकाशला धक्काच बसतो. नंतर मग आता मानसी अथर्व गप्प होतात. बिचाऱ्यांना काय बोलावं काहीच कळत नसतं. भूमी म्हणते की हे बघ मनू, अथर्व, मी जे काही म्हणाली आहे ते खरं म्हणाली आहे. तुम्हाला माहिती आहे तुम्हाला या सगळ्याचा त्रास होईल, परंतु हीच परिस्थिती आहे आणि हीच तुम्हाला स्वीकारावी लागणार आहे. आणि जेव्हा तुम्ही घरी जाल तेव्हा आकाशलाही तुम्हाला हेच सांगायचं आहे. फक्त एवढंच, आकाशला मी कुठे आहे ते कळू देऊ नका. त्याचंच भलं आहे. आणि घटस्फोटाचे जे पेपर आहेत ते मी तिकडेच ठेवलेले आहेत आणि म्हणूनच आता तू आकाशला ते घटस्फोटाचे पेपर दे. त्यावर मी सही केली अगोदरच, त्याला सही करायला सांगा आणि मग माझ्याकडे ते पेपर्स पाठवून द्या. बाकी याच्या पुढे काही संबंध राहणार नाही. असं म्हटल्यावर आता ती तिथून गुपचूप निघून जाते. भूमी जात असताना मनू आवाज देते, ताई थांब. परंतु ती थांबतच नाही आणि ती पुढे पुढे निघून चाललेली असते. आणि ते पाहत असताना इथे आता मनूचा धीराचा बांध सुटतो. आधी ती खूप रडायला लागते आणि अथर्वला मिठी मारून खूप रडत असते. अथर्व तिला शांत करत असतो. त्यानंतर भूमी देखील झाडाच्या आड लपून लपून त्या दोघांकडे बघत असते. त्यांची ती अवस्था पाहून भूमीलाही वाईटच वाटत असतं आणि तीही खूप रडत असते आणि म्हणते की बाळा भूमी, बाळा मानसी, मला माफ कर. मी तुझी आज खोटी शपथ घेतली. माझ्या लहान बहिणीला मी जीवाच्या पलीकडे जपलं, परंतु आज खोटी शपथ घेतली, परंतु माझा नाईलाज आहे, असं म्हणून ती तिथेच रडत उभी असते. त्यानंतर मग आता पौर्णिमाने ते फोटो दाखवलेले असतात. मग आकाश म्हणतो की हे कोणते फोटोज आहेत. तेव्हा मग ती म्हणते की हो, हे तेच फोटो आहेत जेव्हा तुझी बायको ही छान तयार होऊन भेटायला गेलेली संकर्षणला. तेव्हा मग आता आकाशला राग येतो. तो म्हणतो की आत्या, म्हणजे हे सगळं घरात सगळ्यांनाच माहीत होतं, परंतु तुम्ही सगळेजण माझ्यापासून लपवत होतात. का केलात हे सगळं, सांगा ना मला. का अंधारात ठेवलं मला. जेव्हा मी शुद्धीवर आलो तेव्हा तू मला सांगितलंस आत्या की भूमी ही माझ्यासाठी व्रत करण्यासाठी अंबेजोगाईला गेली. म्हणजे ते सगळं खोटं होतं. भूमी कोणतंही व्रत करण्यासाठी गेलीच नव्हती ना. तू का खोटं बोललीस माझ्याशी, सांग. तेव्हा मग रागिनी म्हणते की हो आकाश, भूमी अंबेजोगाईला गेलीच नव्हती. मी खोटं बोलले तुझ्याशी, पण आकाश त्याच्यामागे काहीतरी कारण होतं. अरे तू शुद्धीवर आलास तेव्हा तुझी परिस्थिती खूप नाजूक होती आणि तुला जर सांगितलं असतं तर हे जे आता तू रिॲक्ट केलंस तसंच तेव्हा केलं असतंस आणि काही तुझ्या जीवाला धोका असला असता, म्हणून मी तुला सांगितलं नाही रे बाळा, प्लीज विश्वास ठेव. आता पौर्णिमा म्हणते की बघ पुढे काय करायचं ते. आता तुझ्या बायकोचं जे पुरावे आहेत मी तुझ्यासमोर ठेवलेत आणि तुझी बायको जे काही सांगते करते ते मी सगळं तुला सांगितलं. आणि यावेळेला माझं चॅलेंज आहे, चॅलेंज, की तुझी बायको तुझ्याशी खोटं बोलते आणि हे जे काही ती वागते हे खरं आहे. आकाश त्याच्यावर विश्वास ठेवत नसतो. आता रागिनी ही म्हणते की मूर्ख आहेस का तू पौर्णिमा, अगं काही काय बडबडतीयस. तेव्हा मग ती निघून गेल्यानंतर रागिनी ही आकाशला समजावते की आकाश बाळा, तिच्या बोलण्याचा नको विचार करूस तू. अरे ती अविचारी आहे, कोणताही विचार करत नाही ती. जाऊ दे, तिच्याकडे लक्ष नको देऊस तू, असं ती त्याला समजावत असते. आणि आकाशच्या मेंदूला आता ताण पडलेला असतो, ती तिथेच बसलेला असतो. नंतर भूमी ही संकर्षणच्या घरी गेलेली असते आणि ती बसूनच विचार करत असते की मी जे आज काही मनूबरोबर वागली आहे ते खूप चुकीचं वागली आहे. माझ्या लहान बहिणीची मी खोटी शपथ घेतली, परंतु माझा नाईलाज होता, मी काहीच करू शकत नाही. सॉरी, मला माफ कर मानसी बाळा. मला कळतं आहे या सगळ्यामुळे तुलाही खूप त्रास होतो आहे. अथर्व आणि तू सगळं घर यामध्ये होरपळून निघतं आहे, परंतु प्लीज मला माफ करा. माझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाही आहे. मला हे करावंच लागणार आहे. घरासाठी आणि आकाशसाठी हा जो मी निर्णय घेतला आहे हा कितीही कटू असला तरीही तो मला पचवावाच लागणार आहे, असं म्हणून भूमी आता तिथेच रडत बसलेली असते. आणि मनूचा, अथर्वचा तो असा बिचारा चेहरा तिच्या सरळ सरळ सतत समोर येत असतो.
तेवढ्यातच तिथून डॉक्टर संकर्षण येतो आणि तो आल्यानंतर तिच्यासमोर मोठासा एक पेपर धरतो. आता भूमी पटकन डोळे पुसते आणि त्याच्याकडे बघते. त्याच वेळेला आता डॉक्टर संकर्षण म्हणतो की हे हातात घे. तेव्हा ती म्हणते की काय आहे? तेव्हा तो सांगतो की हे आहे ओजसचं टाईम टेबल आणि या टाईम टेबलसोबत सगळ्या गोष्टी फॉलो झाल्या पाहिजेत. यापूर्वी ओजसची आई पल्लवी या सगळ्याची काळजी घ्यायची. ती अगदी व्यवस्थित त्याचं रुटीन फॉलो करायची. आता पल्लवी नाही आहे, तर त्याचं सगळं हे शेड्यूल तुला बघायचं आहे. त्याचं रुटीन व्यवस्थित फॉलो झालं पाहिजे. काय आहे ना, याच्यामध्ये जराही चूक झालेली मला चालणार नाही आहे. आणि हो, लक्षात घे, मी माझं कर्तव्य पार पाडलं आहे. तुझ्या नवऱ्याचं ऑपरेशन केलं, परंतु तू तुझं कर्तव्य पार पाडताना तशी मला दिसत नाही आहेस. मला कळत नाही आहे की तू हे का नाही करत आहेस. तेव्हा ती म्हणते की हो, मी प्रयत्न केला, मी सुद्धा प्रयत्न करते, परंतु ओजसच समोरून रिस्पॉन्ड करत नाही आहे. तेव्हा तो म्हणतो की प्रयत्न वाढवायचे, आणखी प्रयत्न करायचे, जेवढे जमतील तेवढे प्रयत्न करायचे, परंतु ओजसला तू त्याची आईप्रमाणे वागवलं पाहिजेस आणि तू त्याची आई म्हणून राहणार आहेस ना, मग तुला हे सगळं फॉलो करावंच लागणार आहे त्याचं. तेव्हा मग ती ठीक आहे असं म्हणते आणि नंतर तो तिला म्हणतो की हे सगळं रुटीनने ते फॉलो झालं पाहिजे अगदी व्यवस्थित आणि याच्यामध्ये हे जे काही बदल करायचे ते तुला व्यवस्थित करावे लागतील आणि ओजसवर प्रॉपर लक्ष ठेवावं लागेल. आलंय का लक्षात? तेव्हा ती असं एवढंच त्याला बोलते आणि मग नंतर तो ते पेपर तिच्या हातात देतो. भूमी अगदी रागानेच त्याच्याकडे बघत असते आणि तिथून तो उठतो आणि उठल्यानंतर त्याच्या डोक्यात एक विचार येतो आणि भूमी ते पेपर्स घेऊन चाललेलीच असते. तो म्हणतो की 1 मिनिट तिथेच थांब. आता तो पाण्याचा ग्लास घेऊन भूमीजवळ येतो. भूमी त्याच्याकडे बघतच राहते आणि नंतर तो तिला म्हणतो, तो पेपर तिथे खाली ठेव. भूमी थोडी थक्क होते. तो म्हणतो की ठेव ठेव आणि मग भूमी पेपर खाली ठेवल्यानंतर तो तिला म्हणतो की एक काम कर, ओंजळ कर. भूमी म्हणते की काय? तेव्हा तो तिच्यावर ओरडून बोलतो की हाताची ओंजळ कर, दोन्ही हातांची. मग तो ग्लासमधलं पाणी तिच्या त्या ओंजळीत टाकतो आणि म्हणतो की एक काम कर, हे जे ओंजळीतलं पाणी दिलं आहे ना, त्याने आपल्या चेहऱ्यावर हपकारे मारायचे पाण्याचे आणि फ्रेश व्हायचं. काय ना, असं मरगळलेल्या चेहऱ्याने या घरात आता वावरायचं नाही. फ्रेश दिसली पाहिजेस या घरात आणि चेहऱ्यावर हपकारे मार आणि फ्रेश दिस. चेहऱ्यावर फ्रेशनेस पाहिजे, या असा तरतरीपणा पाहिजे, असं म्हणून आता तो तिला बोलत असतो आणि म्हणतो की यापुढे या घरामध्ये असा पडलेला चेहरा घेऊन वावरायचे नाही, असं सरळ तो तिला बोलून दाखवतो आणि म्हणतो की हा चेहरा आता इथे शेवटचा मला दिसतोय, याच्या पुढे चेहऱ्यावर फ्रेशनेस पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, आता या घरामध्ये तू तुझं नवीन आयुष्य सुरू करतेस, कळलं? त्यामुळे तुला चेहऱ्यावर आनंद दिसला पाहिजे आणि चेहऱ्यावर प्रसन्नता राहिली पाहिजे. जे काही करतेस त्यामध्ये आनंद मानायचा, हे तुझं नवीन आयुष्य आहे आणि नवीन आयुष्यामध्ये तू सुखी राहायचंस, असं म्हणून तो तिथून निघून जातो. आणि त्याच वेळेला तो जाताना भूमी तोंडातल्या तोंडातच बोलते, राक्षस. तेव्हा तो तिला विचारतो की हां, काही बोललीस का मला? तेव्हा ती म्हणते की नाही, काहीच नाही, असं म्हणून ते आता ते हातातलं पाणी खाली टाकून देते आणि त्याच्याकडे रागानेच बघत असते. नंतर तोही तिकडून निघून जातो आणि भूमी आता विचार करते की नाही, काही झालं तरीही या गोष्टी मला व्यवस्थित फॉलो कराव्याच लागतील आणि तीही तिकडून मग निघून गेलेली असते. नंतर अथर्व मानसी भूमीला भेटून घरी येतात. मानसी अथर्वला पाणी देत देत म्हणते की हे काय चाललं आहे सगळं, मला ना खरंच अथर्व समजत नाही आहे आणि हा संकर्षण हा ताईच्या आयुष्यात अचानक कसा आणि कुठून आला, काहीच कळायला मार्ग नाही आहे. आणि ताई पण अशी कशी वागते आहे, ती अचानक त्या डॉक्टरच्या घरी जाऊन कशी काय राहू शकते. तेव्हा मग अथर्व म्हणतो की हो, मलाही तेच कळत नाही आहे की ताई आपली अशी नाही आहे, पण ती असं का वागते आहे, याच्या वागण्यामागे कारण काय आहे हे देखील आता शोधलं पाहिजे. नक्की हे सगळं काय सुरू आहे, असं आता तो विचार करत असतो आणि म्हणतो की मला तर भीती वाटते की जर ताईने रूममध्ये जे घटस्फोटाचे पेपर ठेवलेत ते जर आकाशच्या हाती लागले तर त्याची काय अवस्था होईल आणि ताई त्याला कायमची सोडून निघून गेली हे त्याला समजलं तर त्याचं काय होईल, याच विचाराने मला जरा खूप काळजी वाटते, असं म्हणून तो तिथेच बसलेला असतो आणि मनूच्या डोळ्यातलं पाणी काही थांबत नसतं. आकाश आता खाली उतरत असतो. रागिनी त्याचा सारखा हात धरते आणि म्हणते की नको आकाश, प्लीज माझं ऐक, बाळा असा नको जाऊस. अथर्व मानसी, अरे बघा रे, त्याला जरा थांबवा, तो बघा निघालाय कुठे. तेव्हा मग आकाश दरवाजात येताच अथर्व धावत येतो आणि त्याला धरून म्हणतो की कुठे निघालायस तू आकाश. तेव्हा अथर्वला तो म्हणतो की प्लीज मला नको थांबवस. तेव्हा मग ती म्हणते रागिनी की अरे अथर्व तो भूमीला आणण्यासाठी निघालाय. आता हे ऐकल्यानंतर
ते दोघंही थक्क होतात, कारण अथर्व मानस या दोघांनाही माहीत असतं की आकाश आणि भूमी यांच्यामध्ये नेमकं काय आहे आणि हे जे सगळं काही झालं आहे ते नेमकं कशामुळे झालं आहे आणि भूमीने कायमचं आकाशला सोडलं आहे हे अथर्व मानसीला माहीत असतं. परंतु ते आकाशला कसं सांगावं हा त्यांना प्रश्न पडलेला असतो. अथर्व हा तिथल्या तिथेच उभा असतो आणि आकाशला धरून असतो. अथर्व म्हणतो की प्लीज आता जाऊ नकोस आकाश, तुझी तब्येत ठीक नाही आहे. पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की आता रागिनी ही आकाशला घटस्फोटाचे ते पेपर्स दाखवते आणि म्हणते की हे बघ आकाश, बघून घे नीट डोळ्यांनी, तुझ्या लाडक्या भूमीने म्हणजेच तुझ्या लाडक्या बायकोने तुला डिवोर्सचे पेपर दिलेले आहेत आणि त्याने त्यावर सही केलेली आहे. असं म्हटल्यावर आता आकाश ते बघतो आणि त्याला ते बघून अगदी धक्काच बसतो. तर इकडे भूमी ही तिच्या हातामध्ये न्यूजपेपर मिळतो आणि न्यूजपेपर वाचत असताना त्यात बातमी लिहिलेली असते की सुप्रसिद्ध उद्योगपती आकाश महाजन सुखरूप आजच हॉस्पिटलमधून मिळणार डिस्चार्ज. आता ते ऐकल्यानंतर भूमी आता आकाशच्या त्या फोटोवरून हात फिरवत असते. त्याच वेळेला आता आकाश हा म्हणत असतो की नाही आत्या, नाही, या गोष्टीवर मी विश्वास ठेवू शकत नाही. हे घटस्फोटाचे पेपर्स भूमी मला पाठवू शकते यावर माझा अजिबातही विश्वास नाही आहे आणि मी हे पटवून देणार आहे की या घटस्फोटाच्या पेपर्सवरच्या सह्यांपेक्षा मनाची जी नाती असतात या पेपर्सने कधीही तुटत नसतात आणि हेच मी भूमीला पटवून देणार आहे, असं आकाशने आता ठरवलेलं असतं. आता आकाशच्या या जिद्दीपुढे भूमी हार मानणार का आणि आकाश भूमीला परत आणण्यासाठी कोणते नेमके प्रयत्न करणार हे पाहणं अगदी रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांचे अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.